तर आला सगळे मित्रांनो, सलमान खाननं राजस्थानमध्ये मारलेलं काळवीट हरीण हे प्रकरण अख्ख्या देशाला माहीत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्याचबरोबर आपल्या कर्जत जामखेडकरांनाही माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे की सलमान खाननं ते हरीण मारलं आणि ते प्रकरण सगळं अख्ख्या देशामध्ये गाजलं, टी व्हीवाल्यांनी ते दाखवलं, सगळीकडे ती बातमी झाली, सगळ्यांना ते ह्या गोष्टी माहीत आहे। आजही कर्जत जामखेडमधल्या लहानांपासून थोरांपर्यंत कोणालाही विचारलं ते सलमान खान आणि काळवीट हरीण काय प्रकरण आहे तर ते आपल्याला सगळी माहिती सांगतील। ते आपल्याला सांगतील की राजस्थानमधील कुठल्या ठिकाणचं ते हरीण होतं आणि ते कसं मारलं, सलमान खानला किती शिक्षा झाली, या सगळ्या गोष्टी कर्जत जामखेडकरांना माहीत आहेत। मित्रांनो, तुम्ही म्हणाल हा जो विषय आहे सलमान खान आणि त्यानं मारलेलं काळवीट हरीण हे प्रकरण अख्ख्या देशालाच माहीत आहे, मग याच्यामध्ये कर्जत जामखेडकरांचा काय रोल आहे? मित्रांनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या कर्जत जामखेडमध्ये रेहेकुरी एक गाव आहे आणि या रेहेकुरी गावामध्ये काळवीट अभयारण्य आहे। 536 एकर एवढ्या मोठ्या एरियामध्ये हे अभयारण्य आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातलं हे एकमेव असं अभयारण्य आहे जे काळविटांसाठी आहे। म्हणजे महाराष्ट्रातलं नंबर 1चं अभयारण्य हे आपल्या रेहेकुरीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी काळवीट जे हरीण जे आहेत यांचं जतन केलं जातं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वन विभागाने केलेली आहे। मित्रांनो, आपण कर्जत जामखेड मतदारसंघाचे नागरिक आहोत, या नात्यानं ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे। आम्ही लहान असताना आमची त्या ठिकाणी सहल जायची आणि त्या ठिकाणी आम्हाला काळवीट हरणं पाहायला मिळायची, त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक वन्यजीव आहेत, लांडगे आहेत, अनेक पशुपक्षी आहेत आणि हा परिसर एकदम पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगला असा परिसर असतानाही काळाच्या ओघात तो कुठंतरी मागं पडतोय किंवा आपल्या आठवणीत तो राहत नाही। आपल्या कर्जत जामखेडकरांना त्याचा विसर पडला आहे असं वाटायला लागलं, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातलं नंबर 1चं हे जे अभयारण्य आहे हे आपल्या कर्जत जामखेडमध्ये आहे, हे आपल्या मुलांना माहीत असायला पाहिजे। आपली जी लहान लहान मुलं आहेत ह्या लहान मुलांना माहीत आहे का की महाराष्ट्रातलं काळविटांसाठी नंबर 1चं असलेलं अभयारण्य हे आपल्या तालुक्यामध्ये आहे, म्हणजे ते रेहेकुरी या ठिकाणी आहे। आणि मग ते आपण आपल्या मुलांना का दाखवत नाहीत? आपल्या तालुक्यातलं हे जे ठिकाण आहे या ठिकाणी जर आपण गेलो, त्या ठिकाणी आपण पर्यटनाला जर चालना दिली तर याचा फायदा आपल्या तालुक्याला होणार आहे, आपल्या कर्जत जामखेडला होणार आहे। मित्रांनो, बदलत्या काळाबरोबर आपल्या तालुक्यातल्या सहली आता खूप लांब लांब जायला लागल्यात। महाबळेश्वर, कोकण अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या सहली जायला लागल्यात, परंतु आपल्या जवळचं ठिकाण जे आहे ते रेहेकुरी अभयारण्य या ठिकाणी मात्र आता सहली जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। आम्ही लहान असताना अनेक वेळेस त्या ठिकाणी सहली जायच्या, कारण जवळचं ठिकाण असायचं, त्यावेळेस वाहनांची कमतरता होती आणि शाळेत शिकणारे मुलंही यांची परिस्थिती अशी काही चांगली नव्हती, त्यामुळं जवळचं ठिकाण म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सहलीला घेऊन जायची। मित्रांनो, आपण कर्जत जामखेडचे रहिवासी आहोत, त्यामुळं सलमान खाननं जयपूरमध्ये राजस्थानमध्ये हरीण मारलं, ते कसं मारलं ह्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत, आपल्यालाही माहीत असायला पाहिजेत, यात काही वागवं नाही। परंतु आपल्या तालुक्यामध्ये एक खूप मोठं काळविटांसाठी अभयारण्य आहे हेही आपल्याला माहीत पाहिजे आणि जवळजवळ 536 एकर इतक्या मोठ्या एरियामध्ये हे अभयारण्य आहे। तुम्ही जर पावसाळ्याच्या दिवसात गेलात तर त्या ठिकाणी खूप पाहण्यासारखा निसर्ग आहे, निसर्ग त्या ठिकाणी फुलतो, त्याचबरोबर हरणांची कळपची कळप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। मित्रांनो, काळाच्या ओघात आपल्या जवळ असलेल्या आपल्या कर्जत जामखेडमध्ये असणाऱ्या ह्या अनमोल गोष्टीला आपण विसरत आहोत आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला। मित्रांनो, तुम्हाला सलमान खानचं काळवीट प्रकरण माहीत असो नसो याविषयी काही घेणं नाही, परंतु आपण कर्जत जामखेडचे रहिवासी आहात आणि आपल्याला रेहेकुरीचं अभयारण्य माहीत पाहिजे, आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे, आपण त्या ठिकाणी फिरून घ्यायला पाहिजे। आपल्या तालुक्यातल्या ज्या शाळा आहेत या शाळांनी रेहेकुरी अभयारण्याला भेट दिली पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी सहल घेऊन गेलं पाहिजे, यामुळे त्या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि याचा फायदा आपल्या तालुक्याला होणार आहे। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा, कुठल्याही व्हिडिओमध्ये मी असं कधी सांगितलं नाही की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा हे सांगितले, कमेंट करा असं सांगितलं, परंतु चॅनल सबस्क्राईब करा असं कधी सांगितलं नाही। परंतु मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या कर्जत जामखेडकरच्या
प्रत्येक लोकांनी सबस्क्राईब करावा असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर कर्जत जामखेडकरांच्या प्रत्येक ज्याला हा व्हिडिओ पाहण्यात आला आहे त्यांना प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना माहीत होईल की कर्जत जामखेडमध्ये सुद्धा एक अभयारण्य आहे आणि ते महाराष्ट्रात नंबर 1चं अभयारण्य आहे काळविटांसाठी. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.